फक्त 15 मिनिट हा फेस पॅक आपल्या चेहऱ्यावर, मानेवर आणि हातावर लावायचा आहे आणि अगदी हलक्या हाताने 5 मिनिट मसाज करून चेहरा धुवून घ्यायचा आहे. आदल्या दिवशी जर तुम्ही कराल ना आणि एखाद्या कार्यक्रमाला जाल ना, तर तुम्ही फेशियल केले, क्लीनअप केले का ब्लीच केले, या लोकांना कन्फ्यूज होतील. असं स्वस्तात मस्त घरी बनणारा फेस पॅक आहे. तर नमस्कार मंडळी, मी भाग्यश्री. आज आगळा वेगळा टॉपिक आहे. आपल्या चॅनलवर जास्त करून वेट लॉस रिलेटेडच माहिती येत असते, पण तुम्हाला सांगते, मी वेट लॉस केलेला आहे, तुम्हीही वेट लॉस केलेला आहे. आता थोडंसं आपल्या स्किनकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे. त्यामुळे चेहरा सुंदर दिसण्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत आणि आपले भरपूर व्हिडिओ त्याच रिलेटेड आलेले आहेत. त्यामुळे थोडंसं टॉपिक चेंज केलेलं आहे, काळजी करू नका. वेट लॉस रिलेटेडसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येतच राहतील. आता आपल्याला जे इन्ग्रेडियंट लागणार आहेत ते घरातच आहेत. आता आपल्याला अर्धा चमचा हळद घ्यायची आहे. ही माझ्याकडं ना नॅचरल हळकुंड आपल्या गावाकडे असतात ना, त्याची पावडर मी बारामतीवरून माझ्याकडं ऑलरेडी होती. मी बारामती आपली भीमतडीची पुण्यात यात्रा भरते ना, तिथून मी ही घेतलेली नॅचरल पावडर. तुमच्याकडं जशी कोणती हळद असेल घरची नॅचरल, ती तुम्ही वापरू शकता. अर्धा चमचा हळद घेतली, एका छोट्याशा कढईमध्ये त्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. करपू द्यायचं नाही आहे, त्याचा थोडासा कलर बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. आता तुम्हाला पहिल्यापासून माहिती आहे, हळदीचा उपयोग अगदी लग्नालाच हळद लावली जाते, म्हणजे नवरी सुंदर दिसावी म्हणून. तर हळदीचा आपल्या स्किन केअरमध्ये खूप फायदा आहे. फ्रेश लुक येतो या हळदीमुळं. आता ती अर्धा चमचा हळद आहे, ती एका वाटीमध्ये काढून घ्यायची. याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 1 चमचा बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ. बेसन पीठ आणि तांदळाचं पीठ आपल्याला बाहेरचे स्क्रब आपण आणतो, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपयेचे पॅकेट आणतो आणि लावत बसतो. त्यापेक्षा हा नॅचरल स्क्रब आहे. म्हणजे ह्यानं ना आपली स्किन क्लीन पण होते आणि आपल्याला केमिकलची पण भीती वाटत नाही. बाबा आपण पॅकेटमधलं आणलं आहे, त्याच्यात काही केमिकल्स वगैरे असतील. जेवढं नॅचरल वापरता येईल ना तेवढं नॅचरल वापरायचं, तुम्हाला पण माहिती आहे. बरं, तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन मंडळींनी, तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आहे भाग्यश्री, मी आहे सातारची, राहते पुण्यामध्ये. तुम्ही आपले व्हिडिओ जुने बघितले नसतील, आज पहिलाच व्हिडिओ बघत असाल तर पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर व्हिडिओ आवडला ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता मानेवरती काळे वगैरे डाग येतात, बरोबर आहे. कधी कधी आपले म्हणजे उन्हामध्ये जातो, चेहरा काळवंटतो, किंवा कधी कधी आपल्याला स्किन केअर करणं होत नाही घरातल्या कामांमुळं. भरपूर महिलांना हा प्रॉब्लेम होतो. पुरुषांचं एवढं काही नसतं, त्यांची चेहरा ऑलरेडी क्लीनच असतो आणि खूप छान असतो, बरोबर ना. असं काही नाही आहे, आपला पण सुंदर असतो, फक्त आपला कामाने जरा थोडासा खराब होतो. इकडं तिकडं उन्हात फिरल्यामुळे थोडंसं टॅनिंग येतं. तर आता हे टॅनिंग आपल्याला घालवायचं आहे. त्याच्यासाठी आपण कॉफीसुद्धा घेतलेली आहे. आपल्याला याच्यामध्ये दूध आणि मध घालायचं आहे. चेहरा कसा धुतल्यानंतर छान मऊ वाटला पाहिजे, बरोबर का नाही. त्यामुळे आपल्याला दूध आणि मध टाकायचं याच्यामध्ये. जर दूध तुमचं रॉ असेल तर बेस्टच आहे. माझ्याकडे इथं उकळलेलं दूध होतं, म्हणजे कच्चं दूध जे येतं ना घरात, तेच घालायचं आहे. आता माझ्याकडे नव्हतं ऑप्शन, मी घालू शकते. तुमच्याकडेही नसेल तर तुम्ही आपलं तापवलेलं दूध असेल तरी. ज्याला पिंपलचा वगैरे खूप त्रास आहे त्यांनी हा फेस पॅक लावू नये, कारण काही काहींना बेसन पीठसुद्धा म्हणजे त्रास देतं. आणि लिंबाचा वापरसुद्धा ह्याच्यामध्ये ज्याला जमत नसेल त्यानं करू नये. मीही केलेला नाही आहे. कधी कधी कशी आग पण उठते आणि पिंपलला पण त्रास होतो. ज्याला पिंपल आहे त्याचे पिंपल फुटलेले आहेत, अशी मला सवय आहे बरं का. तोंडातून माझ्या काहीतरी शब्द येतात. तर ज्याचे पिंपल वगैरे फुटलेले आहेत ना, त्यांना खूप त्या लिंबाचा वगैरे त्रास होतो. जसं आपण कोणतीही भाजी केल्यानंतर थोडीशी त्याला काही पीठ वगैरे मळल्यानंतर रेस्ट देतो, तसं यालासुद्धा रेस्ट द्यायचं आहे, कारण हे सुद्धा एकत्र मिक्स झालं पाहिजे, बरोबर. आता पहिल्यांदा चेहरा ना स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, बरोबर. म्हणजे जे काही धूळ वगैरे असेल चेहऱ्यावरची ती निघून जायला. सगळ्यात बेस्ट सांगू का, आंघोळीच्या आधी हा लावायचा. आता इथं माझी आंघोळ झाली होती, मी परत गाऊन घातला व्हिडिओ काढण्यासाठी. तर मान वगैरे काळी असते ना, आंघोळीच्या आधी तुम्ही बाथरूममध्ये जरी लावून 15 मिनिट बाकीची कामं करत बसला, कपडे वगैरे धुत, तरी फेस पॅक हा पूर्ण सुकून जातो. आणि जास्त सुकून द्यायचा नाही, म्हणजे स्किन ओढली जाईल एवढा तो पॅक सुकून द्यायचा नाही. 15 मिनिटमध्ये जेवढा होईल तेवढा होईल. आपल्या हाताला, आपल्या एल्बोजना, आपल्या मानेला, आपल्या चेहऱ्याला सगळीकडं हा फेस पॅक जो आहे तो छानपैकी लावून घ्यायचा आहे. बघा, तुम्हाला लग्नामध्ये जशी नवरीला हळद लावल्यानंतर किंवा एक वेगळाच नवरा आणि बायकोच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो असतो, तसा चेहऱ्यावर आपल्या ग्लो आला पाहिजे, बरोबर का नाही. कितीही वय होऊ द्या, आपला चेहरा एकदम टवटवीतच दिसला पाहिजे.
आता माझे डोळे तुम्ही बघू शकता. मला नाईट शिफ्टची 10 वर्षाची सवय असल्यामुळे ती रात्रीची मला झोप लागत नाही. त्यामुळे कितीही काय करा, ह्याच्यावर सुद्धा मी सोल्युशन शोधणार आहे आणि तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण की डार्क सर्कलचा खूप जणांना त्रास होत असतो. डार्क सर्कल कधीही आपल्या म्हणजे ह्यानं नाहीत होत की बाबा उन्हात गेले ह्याच्यामुळं वगैरे नाही. डार्क सर्कल होतात आपल्या स्ट्रेसमुळं, रात्रीची झोप प्रॉपर न घेतल्यामुळं ह्याच्यामुळं डार्क सर्कल होत असतात. त्यामुळे डार्क सर्कलचा आणि दिसण्याचा काही संबंध नाही. तो एक पार्ट आहे. आपल्या स्ट्रेसमुळं आपल्याला ते डार्क सर्कल येत असतात. त्याच्यावरही मला थोडंसं काहीतरी ब्लड सर्क्युलेशन होण्यासाठी थोडाफार मी मसाज करत असते. पण मला ते नाईट शिफ्टमुळं माझे डार्क सर्कल जात नाही आहेत. थोडेसे आहेत मला. शिवाय मला चष्मा आहे 10-12 वर्षापूर्वीचा अति अभ्यासाचा परिणाम म्हणून चष्मा आहे. बरं, बाकीचे जुने आपले सबस्क्रायबर आहेत त्यांना माहीत आहे मला थोडीशी जास्त बडबडण्याची सवय आहे. नवीन सबस्क्रायबरना थोडंसं बोर होत असेल, काही प्रॉब्लेम नाही. मला थोडीशी बोलण्याची सवय आहे. तुम्हालाही घरात कोणी बोलायला नसेल ना, तर मी आहे, लक्षात घ्या. व्हिडिओ चालू करायचा, मी बोलत असते. आता आपल्याला 5 मिनटं छान अशी स्किन क्लीन करायची व्यवस्थित. जास्त असं घासाघीस करायची नाही अजिबात. हलक्या हातानं मसाज करायचा आहे. काही असो, हात असो, पाय असो, काही असो, हलक्या हातानं मसाज करायची. जास्त स्किनला त्रास द्यायचा नाही आणि स्वच्छ चेहरा धुवून घ्यायचा आहे आपल्याला. आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आदल्या रात्री किंवा आपल्याला सपोज उद्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि तुम्ही जर हे फेस पॅक तयार करून लावला ना, तर आदल्या दिवशीपेक्षा ना दुसऱ्या दिवशी खूप छान ग्लो दिसतो. म्हणजे याच्यावर ना तुम्हाला काही लय भारीतले प्रोडक्ट वापरायची पण गरज नाही आहे. ही क्रीम ती क्रीम थापायची पण गरज नाही आहे. अगदी हलकेसं कोणतं तरी मॉइश्चरायझर आणि पावडर जरी त्याच्यावर लावली ना, मी नॉर्मली पाऊंड्स पावडर आणि छोटीशी लिपस्टिकच लावते. मला पण जास्त मेकअप आवडत नाही. ज्यांना जास्त मेकअप आवडत नाही पण छान दिसायला आवडतं ना, त्यांनी असा आदल्या दिवशी फेस पॅक तयार करायचा आहे आणि तो फेस पॅक लावायचा आहे, धुवायचा आहे. धुतल्यानंतर अजिबातसुद्धा टॉवेलनं कसं पण पुसायचं नाही. हलक्या हातानं टॅप करायचं आहे आणि हे पुसल्यानंतर जेव्हा तुम्ही मला पावडर लावलेली बघाल, मी कोणतंही दुसरी क्रीम लावत नाही. तुम्ही बघू शकता पुढे. मी नॉर्मल आपली पाऊंड्सची पावडर लावणार आहे. तुम्ही माझा चेहरा बघू शकता. अगदी मस्त झालेला आहे. मी पहिल्यापासून अशी फेस पॅक लावत असते. मला बाहेरचं मी माझ्या लग्नातच फेशियल केलं आहे. त्याच्यानंतर मी फेशियल मला ॲक्च्युली हे आवडतच नाही. सगळ्यांनी जबरदस्ती केलेली म्हणून मला जेवढं नॅचरल वागता येईल तसं नॅचरल वागायला आवडतं. तुम्हाला कोणाकोणाला असं नॅचरल वागायला किंवा अशा नैसर्गिक गोष्टींपासून चेहरा, केसांसाठी वापरायला आवडतात? कमेंट करून नक्की सांगायचे. DIYचे व्हिडिओ आपले येतच राहतील. वेट लॉस रिलेटेड व्हिडिओ आपले येतच राहतील. मी कुणी डॉक्टर नाही आहे, पण मी माझे अनुभव शेअर करत असते आणि त्यातून भरपूर जणांचं वेट लॉस झालेलं आहे. याचा मला खूप आनंद होतो. 19,000 सबस्क्रायबर आपले झालेले आहेत. त्यासाठी मनापासून थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करायचं आहे. बघा, पाऊंड्स पावडर आणि छोटीशी फक्त लिपस्टिक लावलेली आहे मी. बाकीचं काहीही लावलेलं नाही आहे. अशा प्रकारचे व्हिडिओसुद्धा मी घेऊन येत जाईल. तुम्हाला किती आवडत आहेत व्हिडिओ त्याच्यावर डिपेंड असतं आपला पुढचा व्हिडिओ बनवणं. तुम्हाला अजून कोणता व्हिडिओ बनवायचा आहे कमेंट करून तुम्ही नक्की सांगायचे. कारण तुम्ही कमेंट करता आणि त्याच्यावरच मी व्हिडिओ बनवत असते. तुम्ही बॅकग्राऊंड लक्षात घेऊ नका. आपलं रेंटेड घर आहे आणि त्याच्यामध्ये जेवढ्या गोष्टी बसतात तिथं तशा मी ॲडजस्ट केलेल्या आहेत. त्यामुळे पाठीबॅगचे कपडे वगैरे तुम्ही इग्नोर करा बरं का. कारण घरात लहान मुलं आहे, त्याची खेळणी वगैरे खूप आहेत. त्यामुळे थोडंसं अस्ताव्यस्त पडलेलं असतं. एवढं नसतं, घर व्यवस्थित असतं पण थोडंसं फर्निचर कमी आहे. बाय बाय.